ठरलं तर मग मालिकेच्या पुढील काही येणाऱ्या जबरदस्त भागात आपल्याला पाहायला मिळते की कशा पद्धतीने आता नागोबाचं पितळ होणार सायलीसमोर उघडं आणि अर्जुनला येणार नागेश्वरवर शंका. आता काय घडणार सगळं जाणून घेऊया या व्हिडिओत. तर आता आपण इथे पाहतोय की कल्पना सायलीला आणि अर्जुनला सांगते की तुम्ही दोघंजणं आता रुद्रप्रतापच्या लग्नाला जायचं आहे. त्यावेळी सायली आणि अर्जुन म्हणतात की ठीक आहे, जर तुझी इच्छा आहे की आम्ही रुद्रच्या लग्नाला जावं तर आम्ही नक्कीच रुद्रप्रतापच्या लग्नाला जाऊ. आणि मग आता कल्पनाने सांगितल्यामुळे सायली आणि अर्जुन हे दोघंही जणं पॅकिंग वगैरे करतात आणि आता ते दोघंजणं रुद्रच्या लग्नाला जायला निघालेले असतात. तर आता इथे प्रियालासुद्धा त्याच लग्नाला जायचं असतं, पण प्रिया आता घरामध्ये खोटं बोलते की माझ्या मैत्रिणीचं लग्न आहे आणि मला तिकडे जायचे. सायली आणि अर्जुन घरातनं बाहेर पडल्यावर मग प्रियासुद्धा आता लग्नाला जाण्यासाठी घराबाहेर पडलेली असते. आता प्रियाने ठरवलेलं असतं की लग्नाचं काम पूर्ण झालं की मग तिकडनं आपण महिपतचा सुद्धा थोडाफार शोध घेऊ. घराबाहेर असंच तर पडायला जमणार नाही. मग लग्नाच्या बहाण्याने बाहेर पडली आहे तर जरा महिपतकडे सुद्धा टोळकून बघेन की महिपत कुठे आहे, काय चाललं आहे महिपतचं. आता तिने हा सर्व विचार केलेला असतो. आता तीसुद्धा प्रवासाला लागलेली असते. अर्जुन सायलीसुद्धा प्रवासाला लागलेले असतात. बघता बघता अर्जुन आणि सायली रुद्रप्रतापच्या घरी पोहोचतात. अर्जुनला बघून रुद्र खूपच खुश होऊन जातो. रुद्र म्हणतो, अर्जुन अरे तू येशील असं मला वाटलं नव्हतं, पण खरंच तू आलास हे बघून मला खूप आनंद झाला. आई अगं बघतीयस ना कोण आलं आहे ते. तशी वासंती बाहेर येते आणि आता अर्जुनला बघून तीसुद्धा खूप खुश होते. आता अर्जुनला ती म्हणते, अरे अर्जुन बाळा, किती वर्षांनी पाहिलं तुला. शेवटची भेटले होते तेव्हा खूप लहान होतास तू. बरं ते सगळं सोड, ही कोण. त्यावर अर्जुन सांगतो, ही सायली माझी बायको. त्याबरोबर ती म्हणते, अरे वा लग्नसुद्धा झालं का तुझं. मस्त मस्त छान. सायली बाळा, तुझी सासू म्हणजे कल्पना माझी खूप चांगली मैत्रीण आहे. त्यावर पुढे ती विचारते, ती का नाही आली. त्यावर सायली सांगते, आईनं खरं तर येण्याची खूप इच्छा होती का, पण अहो पूर्ण आजींच्या ट्रस्टचं थोडं काम आहे ना, त्यामुळे आईनं यायला नाही जमलं. मी सुद्धा घराबाहेर, पूर्ण आजीसुद्धा नाही आहेत आणि आईसुद्धा नसत्या तर चाललं नसतं ना, म्हणून त्या नाही आल्या. त्यावर ती म्हणते, बरं ठीक आहे, आता तुम्ही दोघं जरा फ्रेश होऊन घ्या, जा जा. मग सायली आणि अर्जुन हे दोघंही जणं तिकडनं आवरण्यासाठी, फ्रेश होण्यासाठी गेलेले असतात. त्याबरोबर आता इथे लगेचच रुद्रची आई ही एका मोलकरणीला सांगते, शांता एक काम कर, सायली आणि अर्जुन दोघंजणं पनवेलवरून लांबून आलेत तर त्यांना चहा, नाश्ता, कॉफी जे काही हवं आहे ते गेस्टरूममध्ये नेऊन दे. त्यांची व्यवस्था तिथे कर आणि त्यांना चांगलं देखरेखीखाली ठेव, चांगली ट्रीटमेंट दे. त्याबरोबर दुसरीकडे आपण पाहतो की बघता बघता प्रियासुद्धा आता तुळजापुरात पोहोचलेली असते. इतक्यात तिला सईचा फोन येतो. सई तिला म्हणते, तुझ्या लक्षात आहे ना आपल्याला काय करायचं आहे ते. व्यवस्थित आपलं काम झालंच पाहिजे. काहीही झालं तरी रुद्र फक्त माझा आहे आणि त्याचं लग्न माझ्याबरोबरच झालं पाहिजे. काही फरक पडत नाही गिरिजाबरोबर लग्न ठरल्याने. माझं प्रेम आहे, मलाच मिळायला हवं. त्यावर प्रिया तिला सांगते, काळजी करू नको, तुझ्या मनाप्रमाणे सगळं घडेल. त्यावर मग ती म्हणते, तुझ्या बाबतीत तुला अर्जुन हवा होता आणि तुला तो नाही मिळाला, पण माझ्या बाबतीत तसं होता कामा नये. त्यावर मग प्रिया म्हणते, एक मिनटं, चुकतेस तू, तुला करेक्ट करते. मला अर्जुन नको, त्याची प्रॉपर्टी हवी होती आणि मग मला त्या अश्विनबरोबर जरी लग्न केलं तरी प्रॉपर्टी मिळालीच की. मग फरक पडतो कुठे की माझ्या आयुष्यात कोण आहे. मला जे हवं होतं ते मला मिळालं. आता तुझं रुद्रवरती प्रेम आहे त्यामुळे रुद्रच तुला मिळायला हवा, ही माझी जबाबदारी. आपण दोघी मिळून असे काहीतरी कांड करू ना की सगळ्यांनाच वाटेल की हे दोघं एकमेकासाठी योग्य नाही आहेत आणि मग यांचं लग्न आपसूक मोडेल आणि मंडपात दुसरी कोणी मुलगी नसल्यामुळे तुझ्याचकडे बोट दाखवलं जाईल सगळ्यांचं आणि तुझंच रुद्रबरोबर लग्न होईल. तर दुसरीकडे आता नागोबालासुद्धा ही माहिती मिळालेली असते की आता महिपत हा तुळजापुरातच आहे. मग आता नागोबा विचार करतो की नाही आपण फार काळ इथं थांबायला नको, आपण सुद्धा तुळजापूरलाच जायला हवं, नाहीतर मग सगळी गडबड होऊन जाईल. महिपत जर तिकडनं दुसरीकडे कुठे सरकला आणि त्याने पोलिसांपर्यंत काही कूच केली तर पोलिसां सहज त्याला पकडतील, कारण पोलीस तर त्याच्या मागावर जोरात आहेतच आणि या सगळ्यात आपण सुद्धा अडकून जाऊ. मग आपल्याला आत्ताच तुळजापूरला निघायला हवं. नागोबा आता साक्षीच्या घरून उठतो आणि थेट तुळजापूरला जायला निघालेला असतो. आता तुळजापुरात नक्की जायचं कुठे हे त्यालासुद्धा कळत नसतं. मग आता तो तुळजापुरात आपण सुद्धा नागेश्वरकडेच जायचं असं ठरवतो. नागेश्वर हा नागोबाचा सुद्धा मित्र असतो. मग तो ठरवतो की आपण नागेश्वरच्या घरी जायचं आणि नागेश्वरकडनंच नागोबाला
मदत मिळू शकते असं त्याला वाटतं. मग तो महिपतला शोधण्यासाठी नागेश्वरकडे पोहोचतो. तर इकडे आता संगीत सोहळा सुरू झालेला असतो आणि संगीत सोहळ्यामध्ये आता सायली आणि अर्जुनलासुद्धा रुद्रप्रताप आणि गिरिजा खूप रिक्वेस्ट करतात, बळजबरी करतात की तुम्ही दोघंसुद्धा छान डान्स करा, परफॉर्म करा, डान्स करा, परफॉर्म करा. मग सायली आणि अर्जुन म्हणतात आम्ही दोघांनी काहीच तयारी केलेली नाही आहे, पण तरीही तुम्हा सगळ्यांची इच्छा आहे म्हणून आम्ही तुमचं मन मोडत नाही, आम्ही नाचतो. आणि मग सायली आणि अर्जुन हे दोघंजणं छान एका गाण्यावरती डान्स करतात. आता सायली आणि अर्जुनने इतका सुंदर अप्रतिम डान्स केलेला असतो की सगळेजण जोरजोराने टाळ्या वाजवतात आणि सायली आणि अर्जुनला म्हणतात काय रे, एवढा सुंदर डान्स तर केलात, मग आम्हाला जमणार नाही, आमची प्रॅक्टिस झालेली नाही, उगाचच्या उगाच नाटक कशाला करत होतात. त्यावर अर्जुन म्हणतो खरंच प्रॅक्टिस केली नव्हती, वाटलं नव्हतं एवढं छान परफॉर्म करू शकू. बाय द वे मला ना तर तहान लागली आहे, पाणी कुठे मिळेल. त्यावर रुद्र म्हणतो अर्जुन अरे सरळ सरळ चालत जा ना आणि डाव्या बाजूला वळ, आपलं किचन आहे, तुला किचनमध्ये पाणी मिळून जाईल. अर्जुन म्हणतो बरं ठीक आहे. त्यावर रुद्र म्हणतो थांब, नाही तर मी कोणाला तरी आणायलाच सांगतो. अर्जुन म्हणतो अरे इट्स ओके, मी स्वतः जाईन ना, तुझंच तर घर आहे, काय लाजायचं. आणि मग अर्जुन हा पाणी प्यायला चाललेला असतो. इतक्यात त्याच्या कानावर महिपतचा आवाज पडतो. त्या सुभेदारमुळं आपल्याला पनवेल सोडावं लागलं, पण पुन्हा आपण पनवेलमध्ये जाणार आणि त्या सुभेदारला चांगली अद्दल घडवणार. आता हे शब्द अर्जुन ऐकतो. आता हे शब्द कुठून कानावर पडले आपल्या, हा आवाज महिपतचा होता, पण हा आला कुठून हे बघण्यासाठी अर्जुन पुढे सरसावतो. त्यावेळी त्याला आता तिथे एक बंदूक घेऊन उभा असलेला माणूस दिसतो. अर्जुन त्या खोलीच्या दिशेने पुढे जातो तर तो माणूस म्हणतो साहेब ही खोली बंद आहे, अडगळीची खोली आहे. अर्जुन म्हणतो अडगळीची खोली, इथे कोणी बोलत होतं का आता. त्यावर तो माणूस सांगतो की अहो नाही साहेब, इथं कोण बोलणार, इथं फक्त मीच असतो, बाकी कोणी नाही. आणि म्हणजे मी सुद्धा इकडनं रस्त्याने चाललेलो होतो, इतक्यात तुमचा आवाज आला म्हणून मी इथे आलो. नाही म्हणजे अडगळीच्या खोलीला माणूस ठेवला आहे असं वाटायला नको ना तुम्हाला, म्हणून सांगतोय. त्यावर अर्जुन म्हणतो ना इट्स ओके, पण मी तुम्हाला एवढं सगळं विचारलं नव्हतंच. बरं किचन कुठे. त्यावर तो माणूस सांगतो की किचन सरळ जा आणि डाव्या बाजूला वळा. मग अर्जुनसुद्धा किचनमध्ये जातो, पाणी घेऊन पितो, पण त्याच्या मनामध्ये शंका राहून जाते. मग अर्जुन आता रुद्रला विचारतो रुद्र तुमच्या स्टोररूममध्ये कोणी आहे का. त्यावर रुद्र म्हणतो अर्जुन अरे काय म्हणतोयस, आमचं घर म्हणजे काय तुला भूतबंगला वगैरे वाटतोय की काय, स्टोररूममध्ये कसं कोणी असेल रे एवढं मोठं घर सोडून. त्यावर अर्जुन म्हणतो नाही रे, मी गंमत नाही करत आहे, मी सिरियसली विचारतोय तुमच्या स्टोररूममध्ये खरंच कोणी आहे का. नाही म्हणजे मघाशी मला ना स्टोररूममधून कोणाचा तरी आवाज आला. त्यावर रुद्र म्हणतो शक्य नाही हे, कारण काय आहे सध्या स्टोररूमच्या किल्ल्या बाबांकडे आहेत आणि त्यामुळे स्टोररूममध्ये कोणी असण्याची शक्यताच नाही आहे. स्टोररूममध्ये लग्नाचं बरंचसं सामान वगैरे ठेवलं आहे ना सध्या, तेच, बाकी काही नाही. मे बी तुला भास झाला असेल किंवा स्टोररूमच्या आसपास कोणीतरी काहीतरी बोललं असेल म्हणून तुला वाटलं असेल. त्यावर अर्जुन म्हणतो नाही तसं असेल तर ठीकच आहे की, पण मला एक गोष्ट कळली नाही. नाही म्हणजे स्टोररूमच्या किल्ल्या काकांकडे म्हणजे. त्यावर आता रुद्र म्हणतो अरे ते काय झालं आहे ना, लग्नाच्या घरामध्ये इतकी गडबड सुरू झाली आहे ना की आमच्या आईसाहेब काही जागेवर नसतात, त्या इकडे तिकडे हे काम ते काम या सगळ्यात गुंतलेल्याच असतात. मग काही सामान आलं किंवा माल आला तर तो स्टोररूममध्ये सरळ पोस्ट करण्यासाठी बाबांनी स्टोररूमच्या किल्ल्या स्वतःकडे घेऊन ठेवल्यात. ते कसे हॉलमध्येच असतात ना दिवसभर, म्हणून. आता अर्जुन म्हणतो अच्छा. त्याबरोबर रुद्र विचारतो अर्जुन काही झालं आहे का. नाही म्हणजे स्टोररूमबद्दल एवढी चौकशी का करतोस, तुला स्टोररूममध्ये काय एवढा इंटरेस्ट आला. अर्जुन काही नाही असं म्हणतो. आता रुद्र म्हणतो बरं ठीक आहे. इतक्यात समोर एक माणूस येतो, रुद्र त्याच्याबरोबर बोलू लागतो. अर्जुन विचार करतो की स्टोररूममध्ये आम्ही आलेल्या दिवसापासून तर अजून एकही साधी पिशवीसुद्धा कोणी ठेवलेली नाही आहे, मग नक्की काय गडबड आहे. अर्जुन रुद्रला विचारतो रुद्र आपल्याला स्टोररूमची किल्ली मिळू शकते का. त्यावर रुद्र अर्जुनला म्हणतो अरे मिळू शकते का म्हणजे, आपलं स्टोररूम आहे, किल्ली मिळायला काय हरकत आहे. तू एक काम कर, तू बाबांजवळ जा आणि त्यांना सांग की काका मला स्टोररूमची किल्ली हवी आहे, ते सहज देतील. ते बघ बाबा आहे ना तिथे बसलेले असतात, तो झोपाळा आहे ना आपला, त्या झोपाळ्यावरती जा आणि बाबांना सांग स्टोररूमची किल्ली हवी आहे, बाबा सहज देतील. त्याबरोबर आता रुद्रने बाबांकडे किल्ली माग असं अर्जुनला म्हटल्यावर अर्जुन हा लगेचच त्याला म्हणतो नाही नको. त्यावर रुद्र म्हणतो का. त्यावर अर्जुन म्हणतो अरे म्हणजे मी काकांकडे किल्ली मागणं योग्य वाटत नाही ना, त्यापेक्षा एक काम करूया ना, तू किल्ली माग काकांकडे. त्याबरोबर रुद्र म्हणतो अर्जुन तू पण ना, बरं ठीक आहे चल, तुझ्यासाठी मी एवढं तर नक्कीच करू शकतो, मागतो किल्ली बाबांकडे. आणि मग आता रुद्र आणि अर्जुन नागेश्वरकडे येतात. रुद्र नागेश्वरला म्हणतो बाबा आपल्या स्टोररूमची जरा किल्ली देत आहे का. आता
रुद्रने स्टोररूमची किल्ली मागितल्याबरोबर नागेश्वर का हवी आहे, काय काम आहे, कशासाठी काही न विचारता रुद्राला म्हणतो, अरे देताय का म्हणजे काय, आपल्या घराच्या किल्ली मागताना देताय का, अरे हक्काने म्हण की बाबा स्टोररूमची किल्ली द्या म्हणून, हे घे किल्ली. आणि हा कोण, त्यावर रुद्र सांगतो, हा अर्जुन, आपल्या आई आहेत ना त्यांच्या मैत्रिणीचा मुलगा, कल्पना मामीचा. त्याबरोबर आता ते म्हणतात, बरं लग्नाला आलाय तुळजापुरात, छान फिरा हिंडा, मस्त मजा करा. त्यावर अर्जुन म्हणतो, हो जरूर. आणि मग त्यानंतर आता रुद्र आणि अर्जुन हे दोघंजणं स्टोररूमकडे येतात. आता अर्जुन हा स्टोररूम उघडतो आणि मग आता तो स्टोररूममध्ये शोधाशोध करायला लागतो. पण आता स्टोररूममध्ये शोधत असताना त्याला कुठेच महिपत दिसत नाही. अर्जुनला प्रश्न पडतो, अरे मला तर इथूनच आवाज आला होता, मग महिपत गायब कुठे झाला. त्याबरोबर आता इथे लगेचच नागेश्वरला आठवतं. नागेश्वरने रुद्रप्रतापचं आणि अर्जुनचं बोलणं आधीच ऐकलं होतं की स्टोररूमच्या किल्ल्या आपल्याला मिळतील का, मला कोणीतरी स्टोररूममध्ये आहे असं वाटत होतं. स्टोररूम. मग त्याला डाऊट आला की कदाचित हे दोघं कोणी आहे का हे तपासण्यासाठी आपल्याकडे किल्ल्या मागायला येऊ शकतात. म्हणून मग नागेश्वरने आधीच तिकडनं महिपतला हलवलं आणि तो ज्या ठिकाणी गोडाऊनवर माणसं मारण्याचं काम करतो त्या ठिकाणी नेऊन त्याने महिपतला ठेवलं आणि महिपतला सांगितलं की इथे काही बोलू नको किंवा आवाज करू नको, कारण हा लोकांच्या येण्या जाण्यातला रस्ता आहे. जर कोणाला तुझा आवाज बाहेर गेला किंवा कोणी तुझा आवाज ओळखला तर ते आपल्यासाठी खूपच जास्त अवघड होऊन जाईल. आणि मग महिपतने सुद्धा नागेश्वरचं ऐकलं होतं. तर आता इथे नागोबा हा पोहोचलेला असतो तुळजापुरात, त्याच्या पायाला लागलेलं असतं, त्यामुळे ते जरा त्याला त्रास देत असतं. नागोबा म्हणत असतो की काहीही झालं तरी मला आता शोधून काढायचंच आहे महिपतला. महिपतने तुळजापूर सोडण्या अगोदर तो मला सापडायला हवा, नाहीतर सगळी गडबड होऊन जाईल, पुढे त्याला शोधणं खूप अवघड जाईल. तर आता इतक्यात सायलीला गिरिजाने सांगितलेलं असतं की सायली बहिणी माझ्या साडीला लावायला जरा पिन घेऊन याल का. आता सायली ही पिनं आणण्यासाठी चाललेली असते आणि वासंतीकडे जात असताना मध्येच रस्त्यात तिची नजर नागोबावरती पडते. आता सायली ही गिरिजाला हळदीच्या कार्यक्रमासाठी तयार करत असते. आता तिला प्रश्न पडतो की नागराज काका इथे काय करतायत. नागराज काका, अरे हां, कदाचित नागराज काकांचे सुद्धा ओळखीचे कोणीतरी असतील म्हणून नागराज काकाही आले असतील. आता सायली ही नागराजला हाक मारण्यासाठी तिकडे चाललेलीच असते. इतक्यात मागून एक लहान मुलगी येते आणि ती सायलीला म्हणते, सायली वहिनी तुला गिरिजाताईने बोलावलं आहे. त्यावर सायली म्हणते, हो बाळा आलेच. आणि मग सायली ही वासंतीकडे जाते आणि वासंतीला सांगते, काकू अहो काय आहे ना, गिरिजाला साडीला लावायला थोडी पिनं कमी पडतात, जरा द्याल का. त्याबरोबर वासंती सायलीला साडीची पिनं देते. सायली सांगते, अहो खरं तर मी आणायला विसरले, नाहीतर मीच आणली असती माझी. त्यावर ती म्हणते, अगं असू दे चालते की. आणि मग सायली आता ती पिनं घेऊन आलेली असते आणि आता ती गिरिजाला सुंदर नटवते आणि म्हणू लागते, वा खरंच तू खूप सुंदर दिसतेस गिरिजा, अगदी कोणाची दृष्ट लागू नये अशी, खरंच अशीच कायम सुंदर दिसत राहा, खूप गोड दिसतेस, मला खूप छान वाटली आहेस तू. आणि मग आता लगेचच सायली ही गिरिजाचं कौतुक करत असताना तिथे एक मोठी मुलगी येते आणि म्हणते, नवरीला तयार झाली असेल तर हळदीसाठी बाहेर बोलवलं आहे. त्याबरोबर सायली म्हणते, हो ही काय. आणि मग आता सायली गिरिजाला घेऊन बाहेर येते. तर आता त्याच वेळी बरोबर इकडे नागराज जो असतो ना तो प्रियाबरोबर बोलत असतो. तो प्रियाला सांगत असतो की महिपतने साक्षीला एक फोटो पाठवला आहे अननोन नंबरवरून, ज्याच्यामध्ये MH12 असं लिहिलेलं आहे. आता MH12 म्हणजे तुळजापूरच. त्याबरोबर आता प्रिया म्हणत असते की जर खरोखर महिपत तुळजापुरात असेल ना तर आपल्याला त्याला शोधून काढावाच लागेल, नाही म्हणजे तुळजापूरमधनं कोणत्याही परिस्थितीत तो बाहेर पडायला नको, कारण काहीही झालं तरी महिपतबरोबर आपलंसुद्धा गुपित जोडलं गेलेलं आहे. त्यामुळे जर महिपत सापडला आणि पोलिसांनी त्याला रिमांडवरती वगैरे घेतला, त्याने तोंड उघडलं तर आपलीसुद्धा वाट लागेल. त्यामुळे काहीही झालं तरी आपल्याला महिपतला शोधणं आहे. आता गिरिजाला हळदीच्या पाटावर बसवताना सायलीला प्रिया आणि नागोबा एकमेकांबरोबर बोलताना दिसतात. आता सायलीला प्रश्न पडतो, अरे प्रियासुद्धा इथे काय करते, म्हणजे इथे नागराज काका आणि प्रिया दोघंसुद्धा आलेत आणि हे दोघंजणं एवढा वेळ काय हितगुत करतायत. खरं तर नागराज काकांना
प्रियाबरोबर बोलायचं नाही असं रविराज काकांनी कितीतरी वेळा खडसावून सांगितलं आहे, पण तरीही हे हिच्याशी का बोलत असतील आणि यांचा काय संबंध, हे इथे आलेत कशाला? मग आता सायलीला आठवायला सुरुवात होते. रविराज काका म्हणाले होते की माझं महिपतबरोबर तसं म्हणजे खुन्नस नाही होती काही. आम्ही दोघंजणं तर एकमेकांना ओळखतही नव्हतो. सायलीच्या त्या मधुभाऊंच्या केसमुळे आमची काही ती ओळख झाली. तेव्हा कुठे जाऊन मला महिपत कोण आहे आणि तो कसा माणूस आहे हे सगळं समजलं होतं. पण महिपतचा माझ्या भूतकाळाबरोबर किंवा माझ्या कुटुंबाबरोबर काहीच संबंध नव्हता, किंवा त्याने माझ्या कुटुंबाच्या जीवावर उठावं एवढी तर खुन्नस आम्हा दोघांमध्ये नक्कीच नव्हती. मग नक्की हे सगळं त्याने का केलं, कोणाच्या सांगण्यावरून केलं, हे सगळं काही शोधून काढायचं आहे असं आता रविराज काका त्यावेळी बोलले होते. सायलीला आठवतं की मग नागोबा आणि रविराज काका हे तर दोघंजणं सख्खे भाऊच आहेत. मग या सगळ्यामागे नागराज काकांचा हात नाही, असं कसं असेल? सायलीच्या मनात एक शंकेची पाल चुकचुकलेली असते. तर दुसरीकडे आता अर्जुनलासुद्धा खूप मोठा असा प्रश्न पडलेला असतो. तो म्हणजे पहिली गोष्ट, स्टोर रूमला माणूस का लक्ष ठेवायला ठेवलं असेल. दुसरी गोष्ट, मी महिपतचा आवाज स्पष्टपणे ऐकला होता. मग मी जर महिपतचा आवाज ऐकला होता तर मी नागेश्वर काकांकडे किल्ली मागून जेव्हा स्टोर रूम उघडलं तेव्हा तिकडे काका नव्हते, किल्ल्या दिल्याबरोबर तिथे महिपत मला सापडला कसा नाही? तर अर्जुनला दुसऱ्या बाजूला असाही प्रश्न पडतो की स्टोर रूमला मुळात कुलूप लावायची गरजच काय? लगीन घर आहे, स्टोर रूममध्ये बरंचसं सामान ठेवलं जातं. स्टोर रूममधून माणसाला अचानक काही ठेवायचं असेल, काही काढायचं असेल, मग त्यावेळी नागेश्वर काकांनाच कुठे शोधायचं? त्यांनी स्टोर रूम लॉक का केलं असेल? नक्की काय भानगड आहे ही सगळी, असा प्रश्न अर्जुनला पडलेला असतो. अर्जुन या तर खात्रीतच असतो की नाही, नक्कीच मला जो माणूस दिसला तो काहीतरी खोटं बोलला. स्टोर रूम बाहेर तो पहारा देत होता, याच्यामागे काहीतरी ठोस कारण असणार. आपल्याला शोधून काढावंच लागेल ह्या सगळ्यामागे नेमकं दडलं आहे काय, असा विचार अर्जुनने मनाजवळ पक्का केलेला असतो. तर दुसरीकडे सायलीने सुद्धा आता ठरवलं आहे की नागराज काका इकडे का आलेत हे त्यांच्याकडून काढून घ्यायचं. त्याबरोबर हा व्हिडिओ इथेच संपतो. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन आठवणीने प्रेस करा, जेणेकरून तुम्हाला पुढच्या प्रत्येक व्हिडिओचं नोटिफिकेशन मिळत जाईल आणि सर्व व्हिडिओंचा आनंद हा अगदी उत्तम पद्धतीने घेता येईल. मित्रांनो, ठरलं तर मग ही मालिका तुम्हाला कशी वाटते हे आम्हाला कमेंटमध्ये सांगायला विसरू नका. चला तर मग आजच्यापुरतं इथेच थांबूया. पुढचा व्हिडिओ येईपर्यंत या व्हिडिओचा छान पद्धतीने आनंद घेत राहा. टाटा, बाय बाय, धन्यवाद, टेक केअर ऑल ऑफ यू.